कर्जबाजारीपणाचा विळखा, शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, सततची नापिकी, कर्जाचा बोजा आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील देगाव धानोरा येथील शेतकरी भागोजी दत्ताराव इप्पर वय वर्ष 45 यांनी घराच्या माळदावर लोखंडी कडी दोरे लावून गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30च्या सुमारास घडली। मयताच्या कुटुंबाकडे 4 एकर शेतजमीन असून गेल्या काही वर्षापासून नापिकीचा सामना करावा लागत होता। शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने इप्पर यांनी बँकेतून कर्ज घेतले होते, मात्र वारंवार अपयश मिळाल्यामुळे कर्जफेडीची चिंता त्यांच्या विवंचनेचे कारण ठरले। अखेरीस त्यांनी या मानसिक तणावातून जीव देण्याचा निर्णय घेतला। या घटनेची माहिती मृताचे चिरंजीव जगदीश भागोजी इप्पर वय वर्ष 21 यांनी पोलिसांना दिली। माहिती मिळताच बीड जामदार बद्रीनाथ कंठाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला। त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणी PSO राठोड यांच्या नोंदीवरून बोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जामदार बद्रीनाथ कंठाळे हे करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही। सततची नापिकी, वाढते कर्ज, उत्पादनाला हमी भावाचा अभाव आणि शेतीमालाला बाजारपेठ न मिळणे ही आत्महत्याची मुख्य कारणे आहेत। तरी सुद्धा सरकारकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत। शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव आणि शेतीसाठी शाश्वत धोरण मिळाले तरच ही परिस्थिती बदलू शकते, अन्यथा शेतकरी आत्महत्या ही राज्याची कायमची डोकेदुखी ठरेल।